मातोश्रीवर गिरट्या घालणारं ड्रोन हे MMRDAचं पॉट टॅक्सी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर। MMRDAचं स्पष्टीकरण तर सर्वेक्षणाची कल्पना रहिवाशांना का दिली नाही, आदित्य ठाकरेंचे थेट सवाल। काही वर्षांपूर्वी माझ्यावरती आरोप झाले, मात्र 15 वर्ष झाले तरी अद्याप काहीही समोर आलं नाही। पार्थ पवारांवरील आरोपांवरून अजित पवारांचा विरोधकांना टोला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसींना प्राधान्य द्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पवारांचे आदेश। तो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मिळालं। मी तर फोडणार होता, भेटला तर। राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस, प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा। निवडणुकीआधी कल्याण डोंबिवलीत ठाकरेंना मोठा धक्का, जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंचा भाजपात प्रवेश। नंदुरबारमध्ये 50 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। देशातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीत फॉर्च्युनरचा मानकरी ठरला, हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफेल बैलजोडीने पटकावली फॉर्च्युनर कार। आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दक्षिणायन किरणोत्सवाला सुरुवात, ढगांचा अडथळा नसल्याने सूर्यकिरणांचा अंबाबाईच्या चरणांना स्पर्श। नमस्कार, मी अमित गद्रे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। निवडणुकीआधी कल्याण डोंबिवलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। कोणत्याही कमिटमेंटसाठी आलो नाही, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केला, माझी कोणावरही नाराजी नाही, असं वक्तव्य दीपेश म्हात्रे यांनी केलंय। महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या पक्षाला मोठा झटका दिलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। अजित पवार यांच्या उपस्थितीत रहिमतपूर या ठिकाणी पक्षप्रवेश पार पडला। रायगडमध्ये शिंदेच्या शिवसेनेने एकला चलोरेची भूमिका घेतली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होणं कठीण असल्याचं भरत गोगावलेंनी म्हटलंय। जतमध्ये गोपीचंद पडळकरांनी भाजपाकडून स्वबळाचा नारा दिलाय। पडळकरांनी उमेदवारांची यादी देखील निश्चित केली आहे। महायुती म्हणून कोणाचाही प्रस्ताव आला नाही, प्रस्ताव आल्यावरती विचार करू, अशी प्रतिक्रिया पडळकरांनी दिली आहे। पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची युती होणार आहे। पुण्यामध्ये दोन्ही संघटनांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। या मेळाव्यातून युतीची घोषणा करण्यात आली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या, कोर कमिटीच्या बैठकीत शरद पवारांनी पदाधिकारी आणि आमदार खासदारांना सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर भाजपासोबत युती नको, असा पवारांनी पुनरुच्चार केलाय। मूळ ओबीसीला उमेदवारी द्यायची हा पवारांचा निर्णय अतिशय योग्य असल्याचं म्हणत विनोद पाटलांनी शरद पवारांचे आभार मानलेत। आमची लढाई कधीच राजकीय आरक्षणासाठी नव्हती, तर शैक्षणिक आरक्षणासाठी आमची लढाई, असं विनोद पाटील म्हणाले। गोंदिया जिल्ह्यातील 2 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे, तर भंडाऱ्यात 4 नगर परिषदांसाठी निवडणूक पार पडणार आहे। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजप स्वबळावरती लढणार असल्याचं आमदार परिणय फुकेंनी स्पष्ट केलं आहे। अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे। खासदार अरविंद सावंत यांनी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतली आहे। दरम्यान कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। अंबरनाथमध्ये सेना भाजपात तणाव वाढलाय। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजपावरच टीका केली आहे। भाजपाने नगराध्यक्ष पदावरती दावा सांगितल्याने शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पाटणमध्ये महायुतीचा जो निर्णय होईल तोच निर्णय मेढ्यामध्ये होणार, असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। शिवसेनेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। तर शिवसैनिकांचा अपमान केल्यास जशास तसं उत्तर देण्याचा इशाराही दिलाय।
सिल्लोडमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून मुलाखतीला सुरुवात झाली आहे. 28 जागांसाठी 175 जणांनी मुलाखत दिली आहे. दरम्यान कोणाला तिकीट मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. 50 पैकी 50 जिल्हा परिषद आणि 4ही नगरपंचायतीवरती आमचा भगवा फडकणार असल्याचं राजन तेलेंनी म्हटलंय. पार्टी सांगते म्हणून आम्ही तयारी करत असतो, युती झाली तर चांगलंच असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान राणे युतीचे नेते आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार असल्याचंही ते म्हणाले. मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंना धक्का दिला. तटकरेंचे समर्थक सुरेश महाबळे आणि चंद्रकांत लोखंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी भोळ्या बाबड्या चंद्रहार दादाला फसवलं, त्यांना निवडणुकीला उभं केलं आणि विशाल पाटलांना निवडून दिलं. आता चंद्रहार पाटलांना राज्यसभेवरती गाजत घेऊन जाऊ असं वक्तव्य करत शहाजी बापू पाटलांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. आमच्या पैलवान गड्याचा नाद नाही करायचा, नाद केला तर एकच फाईट, वातावरण टाईट असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चंद्रहार पाटलांचं कौतुक केलं. चंद्रहार पैलवान जरी असला तरी तो ऊसासारखा गोड आहे. रक्तदान शिबिर, गोवंश संरक्षण असे विविध सामाजिक उपक्रम चंद्रहार पाटील राबवत असतात असंही त्यांनी सांगितलं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वाहन फोडणाऱ्याला बच्चू कडूंनी 1 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. राधाकृष्ण विखेंनी शेतकरी कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्यावरून कडूंनी ही घोषणा केली आहे. बच्चू कडू चिथावणीखोर वक्तव्य करून कायदा सुव्यवस्था बिघडवत असल्याचा आरोप आमदार प्रवीण तायडेंनी केलाय. तर जेवढं वय कडूंचं आहे तेवढा अनुभव विखेंना असल्याचं म्हणत त्यांनी जोरदार पलटवार केलाय. निवडणूक आली की रोहित पवार आणि अंजली दमानी यांसारखे लोक सरकारवरती टीका करत असल्याचं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलंय. तर टीका करणारे रोहित पवार पूर्वी महायुतीत येण्याचा विचार करत होते असंही त्यांनी सांगितलं. माझं वक्तव्य शेतकऱ्यांसाठी नसून सोसायटीचं कर्ज काढून निवडणूक लढवण्यासाठीचं असल्याचं विखेंनी म्हटलंय. तर वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. तानाजी सावंतांना स्वतःचं प्रतिबिंब इतरांमध्ये पाहण्याची सवय आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही या वक्तव्यावरून जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण यादव यांनी सावंतांना प्रत्युत्तर दिलंय. पालकमंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वाडी वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर पालकमंत्री नितेश राणेंचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. पुणे प्रकरणात चौकशी सुरू आहे. चौकशीअंती सर्व सत्य बाहेर येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मुंडवा जमीन प्रकरणात आमचा 1 रुपयाचाही व्यवहार नाही, पण चुकीच्या आरोपांमुळे बदनामी होते असं अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घेण्याची मागणी लक्ष्मण हाकेंनी केली आहे. राजीनामा न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा हाकेंनी दिला आहे. जुन्नरमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी कंपाऊंडच्या भिंतीवरती उडी मारून बिबट्याने आत प्रवेश केला. कंपाऊंड परिसराला इलेक्ट्रिक फेन्सिंग बसवण्यात आलं असून त्यातील विद्युत प्रवाहाची तीव्रता सुमारे 9000 DC व्होल्ट इतकी आहे. तरीही बिबट्याला विजेचा झटका बसला नाही.